नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील सावरमेंढा गावात एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर आणि ऑटोमेटेड इन्स्पेक्शन सेंटरचं भूमिपूजन पार पडलं। विशेष म्हणजे या प्रकल्पाला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारतर्फे संयुक्त मान्यता मिळाली आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं। यावेळी त्यांनी सांगितलं की अशा प्रशिक्षण केंद्रांमुळे देशात रस्ता सुरक्षेला चालना मिळेल आणि कुशल चालकांची संख्या वाढेल। यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी वजलवार ड्रायव्हिंग स्कूलला शुभेच्छा दिल्या। प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते। हा कार्यक्रम वजलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड सावरमेंढा सावनेर येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते। माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून त्यांनी जे ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होणे, लोकांना स्किल ड्रायव्हिंग मिळालं पाहिजे, लोकांना चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे, रस्त्यावरचे नियम नीट माहीत झाले पाहिजे, याकरता त्यांनी हे जे ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरची संकल्पना आणली, त्याच्यामध्ये माझ्या यथाशक्ती जेवढं मी करू शकलो ते मी तुमच्या डोळ्यासमोर आणलं। सावरमेंढा याच्यासाठी की नागपूरपासून जवळ पाहिजे होती एक तर जागा, नागपूरपेक्षा जवळ असल्यामुळे आणि नागपूरवासियांना जवळ जर सवलत मिळाली आणि स्किल ट्रेनिंगचं एवढं मोठं सेंटर जर आपण उभारलं तर काही बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो आणि एक स्किल ट्रेनिंग मिळू शकतं लोकांना, ज्याच्याने ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होऊ शकतं, नॉलेज मिळू शकतं। डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंगचे वेगळे कोर्सेस मी इथे बनवले आहेत। त्याच्याने जे काही माझ्याकडून आणि माझ्या या सगळ्या ड्रायव्हिंग स्कूलच्या स्टाफसोबत जे काही मी पब्लिकला सर्व करू शकतो ते मी प्रयत्न करून करेन।